नमस्कार मित्रांनो, आज जो आपण डिप्लोमा फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरचा जो सिलेबस आहे तो बघतोय. याच्यामध्ये बघा आपला जो युनिट नंबर 3 आहे त्याचं नाव आहे डिफरन्शियल इक्वेशन. तो आज आपण स्टार्ट करतोय. डिफरन्शियल इक्वेशन, आता तुम्हाला ऑलरेडी इक्वेशन म्हणजेच काय माहिती होतं बरोबर. 10th पर्यंत तुम्ही शिकलेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकलेलं आहे. हे काय आहे बघा, तुम्हाला x² - 5x + 6 असं दिलेलं आहे बरोबर. तर याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती आहे, याला काय म्हणतात, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात, किंवा हे इक्वेशन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, याचे तुम्ही फॅक्टर काढलेले आहेत बरोबर. तर हे जे आहे त्याला काय म्हणायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं. परंतु डिफरन्शियल इक्वेशन म्हणजेच काय बघा, ज्या फॉर्ममध्ये dy/dx असतं, ज्या इक्वेशनमध्ये dy/dx प्रेझेंट असतात, हे कसं रीड करणार बघा, d2y/dx². d2 म्हणायचं आणि इथं dx, x ची पॉवर 2 लिहायचं, इथं d ला लिहायचं, d ची पॉवर 2 लिहायचं, d2y/dx² + dy/dx + 1 = 0. हे जे आहे इक्वेशन = 0, या फॉर्मला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन. आता हे जर 1 इकडं असतं, -1 = -1, तरी हे इक्वेशन झालं असतं का, कारण हा आपण इकडे घेऊन जाऊ शकतो आणि हे काय होतं मग इक्वेशन होतं. तर या अशा फॉर्ममध्ये जे असतात एक्झाम्पल्स, त्याला आपण काय म्हणणार आहोत, डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार आहोत. मग याच्यामध्येच आपण ऑर्डर बघणार आहे, डिग्री बघणार आहे, त्याचप्रमाणे ते सॉल्व्ह कसे करायचं, त्याचं सोल्युशन फाइंड आउट कसं करायचं, हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आता आपण पहिला जो पॉईंट आहे तो आपण स्टार्ट करूया. पहिला जो पॉईंट आहे त्याचं नाव आहे ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ओके, आता बघा, ऑर्डर म्हणजेच काय, डिग्री म्हणजेच काय, ॲटलिस्ट तुम्ही ऐकलेलं असेल, पण हे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनच्या बाबतीत फाइंड आउट करायचं की काय असते ऑर्डर, काय असते डिग्री. ठीक आहे, x × d3y/dx³ ओके मायनस y × dy/dx + d2y/dx² = 0. हे एक इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला, डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, याला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन, dy/dxच्या फॉर्ममध्ये दिलेलं असतं त्याला. आता याची ऑर्डर त्यांनी फाइंड आउट करायला सांगितले. बघा, हायेस्ट ऑर्डर म्हणजे सगळ्यात हायेस्ट नंबर इथं कोणता दिसतोय बघा, इथं 3 दिसतोय बरोबर ना, इथं 2 आहे, इथं 1 आहे, इथं 3 आहे, म्हणजे सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे, 3 आहे. तो ऑर्डर काय झाली त्याची, 3 झाली. डिग्री म्हणजेच बघा, हायेस्ट ऑर्डर ज्याची असते डिफरन्शियल डेरिव्हेटिव्हची, हायेस्ट ऑर्डर पहिलं काय बघितलं, ऑर्डर ही आहे, पण त्याची जी पॉवर असते बघा, ह्याची पॉवर किती आहे, 1 आहे. सो याची डिग्री किती झाली बघा, डिग्री जी आहे ती त्याची 1 येणार आहे. का, कारण हायेस्ट ऑर्डर कुठलं आहे, हे झालं, तुम्ही 3 घेतलं ना, याची पॉवर किती आहे, 1च आहे ना, म्हणून याची डिग्री किती झाली, 1. सेम आहे ना बघा. आता डिग्री, आता याची बघूया, याच्यामध्ये बघा हायेस्ट ऑर्डर किती आहे, इथं ऑर्डर येणार आहे, ऑर्डर किती येणार आहे याची बघा, इथं 1, इथं y, dy/dxच बघायचं, इथं y बघायचं नाही आहे, फक्त dy/dx कुठं आहे तिथं बघायचं. इथं किती आहे, 1च आहे, इथं पण आतमध्ये बघा 1च आहे. सो ऑर्डर किती आली, 1. मग हायेस्ट ऑर्डर किती आहे, 1ची आहे बघा, इथंच याची पॉवर घ्यायची. मग इथं पॉवर किती आहे डिग्रीची, मग हे झालं डिग्री किती येणार, याची 3 येणार. ही किती झाली, हायेस्ट जे ऑर्डर असते त्याची ती डिग्री का असते, ती म्हणायचं डिग्री. आता तुम्हाला मी विचारलं इथं की याची ऑर्डर किती आहे, डिग्री किती आहे. इथे बघा, जर त्यांनी स्क्वेअर रूट दिलेलं असेल तर आपण त्याची डिग्री ही फाइंड आउट करू शकत नाही. त्याचप्रमाणे जर तुम्हाला डिवाइडला असं काहीतरी दिलं, हे पण एक इक्वेशनच आहे, पण हे कसं आहे, डिफरन्शियल इक्वेशनच आहे, परंतु इथं काय प्रॉब्लेम आहे बघा, इथं काय dy/dx + 4y / d2y/dx² असं दिलं, डिवाइडला दिलं तरी आपण याची डिग्री किंवा ऑर्डर फाइंड आउट करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर मग ह्या वेळेला काय करायचं, हे आपल्याला सॉल्व्ह करायचं असतंय, सिम्प्लिफाय करून कोणत्याही सिम्पल फॉर्ममध्ये आणायचं, जिथं त्यांचा स्क्वेअर रूट नाही आहे, जिथं त्याच्या डिवाइडला काही नाही आहे, अशा प्रॉब्लेममध्ये कन्वर्ट केलं की मग त्याची तुम्ही ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करू शकता. आता इथे बघा, आपण पहिला प्रॉब्लेम बघूया, डिटरमाइन द ऑर्डर अँड डिग्री ऑफ दिस इक्वेशन. ओके, सो आता इथं काय प्रॉब्लेम काय दिलेलं आहे बघा, x² × हे x वरती झाले बरं का, इथं पाहिजे होतं, x² × d2y/dx² + x × dy/dx = m × y. ओके, माय म्हणायचं नाही, तर m × y आहे ते. ठीक आहे, आता इथं बघा, तुम्हाला काय विचारले, ऑर्डर आणि डिग्री विचारले. आता इथं पहिलं बघायचं, स्क्वेअर रूट दिसते का, नाही आहे, डिवाइडला काय आहे का, नाही आहे. सो आपल्याला डायरेक्ट फाइंड आउट करता येऊ शकतं. मग गिवन, तुम्ही जर तुम्हाला 2 मार्क्सला विचारलं तर गिवन जो प्रॉब्लेम आहे, तर गिवन डिफरन्शियल इक्वेशन असं लिहायचं आणि खाली काय लिहून घ्यायचं, जो प्रॉब्लेम आहे तो दिलेला आहे तसं लिहायचं. आता इक्वेशन आहे का, इक्वल टू, हे जर इथं मायनस आणलं तर हे काय होईल, = 0च्या फॉर्ममध्ये होईल, म्हणजे हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता याची मी डायरेक्ट तुम्हाला ऑर्डर, डिग्री आणि ऑर्डर तुम्हाला सांगणार आहे. आता इथं ऑर्डर बघा आणि ही डिग्री. आता ऑर्डर बघा, तुम्हाला काय सांगितलं होतं, इथे बघायचं dy/dx कुठे दिसतंय ते बघायचं. इथं किती आहे पॉवर, ही किती आहे, ह्याची ऑर्डर 2 आहे, इथं किती आहे 2, सॉरी इथं 1 आहे, इथं किती आहे 2 आहे. सो इथं काय हायेस्ट ऑर्डर किती आहे, 2 आहे. सो याची ऑर्डर किती झाली, 2 झाली. पण याची पॉवर, आता जी ऑर्डर पकडली आहे, ज्याची तुम्ही पकडली आहे तर 2, त्यालाच पकडायचं
याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर, इथं ब्रॅकेटमध्ये वरती काय दिसतंय का, नाही आहे, म्हणजे त्यांनी ब्रॅकेट दिलेच नव्हती, पण मी दिलेली इथं बघा. ब्रॅकेटच्या वरती 1 म्हणजे नाही दिलं म्हणजेच काय असतं, 1 असतं, म्हणजे ह्याची डिग्री किती झाली 1. जिची तुम्ही ऑर्डर पकडतात त्याच्याच ते पॉवर बघायची किती दिली आहे. ठीक आहे, सो इथं काय झाली, डिग्री त्याची 1 झाली. त्याचप्रमाणे आपण दुसरं एखादं एक्झाम्पल बघू आता दुसरा जो प्रॉब्लेम आहे त्याचे पण आपल्याला काय करायचं, ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायची आहे. इथे बघा d2y/dx स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ y मायनस dy/dx. आता स्क्वेअर रूट असेल तर आपण काय करू शकत नाही, त्याचं ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करू शकत नाही. मग हा आपल्याला अगोदर सॉल्व्ह करायला, सिम्प्लिफाय करावं लागेल. आपल्याला जो गिवन प्रॉब्लेम आहे तो लिहून घ्यायचा, गिवन काय असेल ते, आणि नंतर काय करायचं बघा. आता हा काय नको आहे आपल्याला, समजा आपण याला इक्वेशन नंबर 1 देऊया सोल्युशनमध्ये. बरं, आता इथं काय करायचं, हा स्क्वेअर रूट नको आहे. स्क्वेअर रूट कसं कॅन्सल होईल, दोन्ही साईडचा काय घेतला तर स्क्वेअर घेतला तर मग काय म्हणायचं, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड्स. ओके, जो काय म्हणायचं, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड्स. ठीक आहे, आता बोथ साईडचं स्क्वेअर घेतलं तर काय होईल बघा. आता दोन्ही साईडचं घेतोय आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये स्क्वेअर घेतोय, तर इथं d2y काय होतं, dx स्क्वेअर होतं. ओके, याचा ब्रॅकेटचा काय येणार, स्क्वेअर घेतोय ना, मग स्क्वेअर घेतला, आणि इथं पण काय आहे, स्क्वेअर रूट आहे, y मायनस dy/dx आहे. ओके, आणि याचा काय पुन्हा आपण घेतोय, स्क्वेअर घेतोय, पण इथं बघा स्क्वेअर रूट गेट काय होतं, कॅन्सल होतं. तुम्ही असं कॅन्सल करायचं नाही बरं, फक्त लक्षात ठेवा किंवा पेन्सिलनं करा. तर इथं बघा, आता मग आपलं काय झालं, स्क्वेअर रूट गेट कॅन्सल झालं, म्हणजेच आपलं काय येणार इथं बघा सोल्युशन, d2y/dx स्क्वेअर. याला नाहीतर तुम्ही स्क्वेअर इथं काय 2 आहे, तर हे स्क्वेअर इथला आणि हे 4 लिहायला असं काही करू नका, हे आहे तसं ब्रॅकेट लिहायची. आता स्क्वेअर रूट गेट कॅन्सल सांगितले, म्हणजे इकडं काय येणार बघा, फक्त राहिलं काय, y मायनस dy/dx झालं. आता याच्या पुढं काही सोडवायची गरज नाही आहे, तुम्हाला काही इथं सोल्युशन फाइंड आउट नाही करायचं. इथं फक्त त्यांनी ऑर्डर आणि डिग्री विचारली, झालं. इकडं घ्यायची गरज पण नाही आहे, डायरेक्ट बघायचं. आता dy/dx कुठं कुठं दिसतंय याची बघा. आता ऑर्डर आता मी फाइंड आउट करायचं, तर काय आहे, इथे बघा 1 आहे याचं, आणि इथं किती आहे, 2 आहे. सो इथं ऑर्डर किती येणार, 2 येणार, 4 येणार नाही. ठीक आहे, आता मग त्याची डिग्री फाइंड आउट करायचं. डिग्री काय येणार याची, डिग्री बघा इथं 2 आहे, याचा आपण 2 इथं पकडला बरोबर, याची पॉवर किती आहे, 2 आहे. सो इथं डिग्री किती झाली, 2. सेम वेने मी स्क्वेअर रूटचे बाकीचे प्रॉब्लेम देते, तुम्ही स्क्वेअर रूट घेऊन ते सॉल्व्ह करा. मी इथं खाली प्रॉब्लेम तुम्हाला लिहून देते. इथे बघा, आता मी ऑर्डर आणि डिग्री जसे स्क्वेअर रूटचं फाइंड आउट करायचं त्याप्रमाणे इथे मी बाकीचे काही रिमेनिंग प्रॉब्लेम जे आहेत, जे मी सोडवून देणार नाही, तुम्ही सॉल्व्ह करायचे ते मी दिलेले आहेत. पहिलं बघा, इथं काय दिलेले, d2y/dx स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस dy/dx. ॲज इट इज दोन्ही साईडचा स्क्वेअर घ्यायचा. ठीक आहे, आणि हे सॉल्व्ह करायचं सेम वेने, फक्त ब्रॅकेट जिथं आहे त्याचं व्यवस्थित प्रॉपर ब्रॅकेट देऊन सॉल्व्ह करा. पण आता इथं बघा, इथं काय दिलंय, 3rd नंबरचा जो प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला दिला, इथं बघा काय दिलेलं आहे, d2y/dx स्क्वेअर प्लस दिलेलं आहे. आता इक्वल टू असेल तर दोन्ही साईडचा स्क्वेअर घेऊ शकत होता, मी इथं डायरेक्ट स्क्वेअर नका घेऊ. हे जे प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस dy/dx दिसते का, ते इकडे गेल्यानंतर काय होईल, निगेटिव्ह होईल, म्हणजे हे प्लस आहे तिकडे गेल्यानंतर मायनस होईल, आणि मग टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड्स घ्यायचं. मग मायनसचा स्क्वेअर काय होतं, प्लस होतो, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. ठीक आहे, असं डायरेक्ट स्क्वेअर घेऊ नका. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल कन्फ्यूज करणार आहे म्हणून मी इथं घेतले बघा, d2y/dx स्क्वेअर प्लस dy/dx ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5 आहे. तर तुम्ही म्हणणार इथं काढू शकत नाही, पण एकदा स्क्वेअर रूट आहे, पण हा नंबर आहे, लक्षात ठेवा. स्क्वेअर रूट कशाला नाही पाहिजे, dy/dxचे जे फॉर्ममधले आहेत का नाही त्याला स्क्वेअर रूट नाही पाहिजे. तर हे तुम्ही डायरेक्ट इथे लिहू शकता. हायेस्ट कुठं आहे, इथं आहे बघा. तर ह्याची ऑर्डर काय येणार, ऑर्डर येणार 2, आणि ह्याची पॉवर किती आहे, याची 1 आहे. ही 3 म्हणायचं नाही, याचीच पॉवर मोजायची असते. याची पॉवर किती आहे, 1 आहे. सो डिग्री किती येणार, याची 1 येणार. ठीक आहे, याप्रमाणे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आता पुढचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. इथे थोडासा प्रॉब्लेम वेगळा आहे म्हणून आपण घेतलाय, फाइंड ऑर्डर अँड डिग्री. ओके, सो d2y/dx स्क्वेअर इज इक्वल टू ब्रॅकेट ऑफ y प्लस dy/dx ब्रॅकेट रेस टू 3/2. ओके, आता तुम्ही म्हणाले याला काय झालं, डायरेक्ट तुम्ही 2 सांगू शकता, पण 3/2 म्हणजेच काय असतं बघा, हा म्हणजेच प्रॉब्लेम कसा असतो, हा प्रॉब्लेम d2y/dx स्क्वेअर इज इक्वल टू, हा असा तुम्ही लिहू शकता बघा, y प्लस dy/dx. ओके, हा 3 आणि इंटू 1/2 लिहू शकता ना, 1/2. हा 1/2 म्हणजेच काय असतं, इथे मी काढते, हा 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट असतं की नाही, म्हणजे हे असं स्क्वेअर रूट 3 इंटू, हे प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम सेमच आहे बघा. ओके, सो हे फक्त त्यांनी कसं लिहिले, हे असं लिहिण्याच्या ऐवजी त्यांनी 1/2 3/2 लिहिलेलं आहे. 3 तर घेऊ शकता तुम्ही. बरं, आता आपल्याला काय करायचं आहे, हा स्क्वेअर रूट किंवा हे 1/2 नको आहे. ठीक आहे, आपल्याला इथं फक्त काय पाहिजे, 3 चालतंय. हा 1/2 म्हणजे 3/2 आहे, डिवाइडला 2 तर नको आहे आपल्याला. मग काय करायचं, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड्स. मी लिहित नाही ते सेंटेन्स, तुम्ही लिहा. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड्स म्हणजे बघा, इथं स्क्वेअर घेतोय, म्हणजे इथं काय लिहायचं, d2y/dx स्क्वेअर ब्रॅकेटचं काय येणार, इथं स्क्वेअर येणार, आणि इथं
स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. समजा हे तुम्ही नाही जरी लिहिलं तरी चालतंय, डायरेक्ट इथं टेकिंग स्क्वेअर ऑन ह्याचं डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. बघा इथं काय लिहिणार y प्लस dy/dx. ठीक आहे. इथं काय लिहिणार 3/2 आहे, पण याचं तुम्ही काय घेताय टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड्स ना, म्हणून इथं स्क्वेअर लिहिला. बरोबर. आता हा स्क्वेअर आणि हा डिवाइडला, म्हणजेच हे कसं असतं बघा, इथं तुम्हाला लिहून दाखवते. 3/2 आहे आणि याचा मल्टिप्लाय बाय हा 2 दिसतोय. 2 आणि हा 2 काय होतो कॅन्सल होतो. जरी ब्रॅकेट असली तरी हे असं असतं रिलेशन त्याचं मल्टिप्लाय. आणि हा 2 आणि हा डिवाइडचा 2 कॅन्सल होणार, म्हणजे इथं राहणार किती फक्त 3 राहणार. ठीक आहे. म्हणजे हा आणि हा मी इथंच लिहिते कॅन्सल. आता याचं बघा डायरेक्ट तुम्हाला ऑर्डर सांगायची आहे. ऑर्डर काय येणार इथं, हायेस्ट कुठे आहे 2 दिसतंय, म्हणजे इथं ऑर्डर 2 येणार. 2ची पॉवर किती आहे इथं, म्हणजे इथं आणखीन 2 येणार आहे की नाही. हा 2 काय असणार डिग्री असणार. झालं. ओके. आता दुसरा प्रॉब्लेम बघूया आपण. हा जो आहे तो काय d2y/dx² इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ, हे 3 दिसतंय का. सो काय म्हणायचं क्यूब रूट ऑफ 1 + dy/dx. हे क्यूब रूट म्हणजेच बघा कसं असतं बघा, हाच प्रॉब्लेम असा पण असू शकतो. 1 + dy/dx ब्रॅकेट रेस टू 1/3. 1/3 आलं की हे आपल्याला नको आहे. 3 म्हणजे हे क्यूब रूट नको आहे. मग आता आपण इथं 2 असेल तर काय म्हणत होतो स्क्वेअर रूट म्हणत होतो, म्हणजे टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड्स. आता इथं 1 डिवायडेड बाय काय आहे 3. सो टेकिंग काय म्हणायचं क्यूब ऑन बोथ साईड्स. काय म्हणायचं टेकिंग क्यूब ऑन बोथ साईड्स. ओके. आपल्या याच्यात जास्त टाइम जातोय. सो इथं बघा टेकिंग क्यूब ऑन बोथ साईड्स म्हणजेच काय बघा, हे d2y/dx² आहे तसं लिहायचं, त्याला ब्रॅकेट द्यायचे आणि त्याचा क्यूब घ्यायचा. ठीक आहे. आता क्यूब रूट तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. बघा 1 + dy/dx याचं काय होतं 1/3 होता. क्यूब रूट म्हणजेच हे काय असतं 1/3च्या. याचा आपल्याला काय घ्यायचं आहे क्यूब घ्यायचं आहे. बरोबर. मग हा क्यूब जर घेतला तरी डायरेक्ट तुम्ही कॅन्सल असं जर लिहिलं तरी चालतंय. मग इथं काय येणार बघा, डायरेक्ट हे कॅन्सल केलं म्हणजे इथं काहीच नाही राहिलं. आता इथं डायरेक्ट तुम्ही ऑर्डर सांगू शकता. ऑर्डर काय येईल, ऑर्डर ओने लिहिते बघा मी. ऑर्डर काय येते बघा 2 येते हायेस्ट आहे की नाही. आणि त्याचीच जी पॉवर आहे ती काय असते डिग्री असते, म्हणजे ही डिग्री डीने डिनोट करते. ही किती आली 3. या सेम वेने तुम्ही सॉल्व्ह करा. बघा आता थर्ड प्रॉब्लेम जो आहे तो आपण बघूया. ब्रॅकेटमध्ये काय दिले 1 + dy/dx ब्रॅकेट क्यूब या होल ब्रॅकेटचा 5/3 इज इक्वल टू 2 × d2y/dx². ओके. आता बघा तुम्ही इथे थोडंसं कन्फ्यूज होऊ शकता. आता तुम्ही म्हणणार हे 3 आणि हे काय आहे 1/3 आहे, सॉरी 5/3 आहे. 3 गेट कॅन्सल होईल इथं, कारण हे 1/3 किंवा 5/3 आहे. बरोबर का नाही. भावनेच्या भरात तुम्ही असं करू शकता आहे की नाही. पण लक्षात ठेवा हे मॅथमॅटिक्समध्ये एकही मिस्टेक चालत नाही. बघा इथं काय दिले होल टर्मचं काय दिले त्यांनी 5/3 दिले, आणि हे फक्त 3 पॉवर कितीची आहे dy/dxची फक्त पॉवर दिली आहे. 1ची पॉवर दिली आहे का नाही आहे. सो होल ब्रॅकेटला पण पॉवर 3 देऊ शकत नाही आणि हे असं कॅन्सल होऊ शकत नाही. ठीक आहे. ह्या होल ब्रॅकेटचा 5/3 दिलेला आहे. सो 3 हा कॅन्सल होऊ शकत नाही. पण आपल्याला प्रॉब्लेममध्ये बघा ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायची आहे, पण आपण डायरेक्ट काढू शकत नाही. का काढू शकत नाही बघा, हा डिवाइड बाय किती आहे 3 आहे. सो आपल्याला इथं डिवाइडला 3 नको आहे. अदरवाईज आपण ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करू शकत नाही. डायरेक्ट लिहायचं नाही याचं डिग्री आणि ऑर्डर लिहायची नाही, ही सिम्प्लिफाय करावं लागतं. मग बघा आता काय करणार आपण, आता हा 3 नको आहे. बरोबर. म्हणजे याचा जर क्यूब घेतला मल्टिप्लाय बाय 3 येणार, मग तर 3 गेट कॅन्सल होईल ना. मग आपल्याला काय होईल हे सिम्प्लिफाय होईल. म्हणजे आता काय लिहायचं डायरेक्ट टेकिंग क्यूब ऑन बोथ साईड्स. सो इथं मग बघा क्यूब कसा येईल बघा, हे आहे तशी ब्रॅकेट लिहायची 1 + dy/dx ब्रॅकेट क्यूब रेस टू 5/3 × 3 लिहायचं इथं. ठीक आहे. किंवा ब्रॅकेटचं लिहिलं तर याला मोठी ब्रॅकेट देऊन 3 लिहिलं तरी चालेल. इज इक्वल टू 2 याला ब्रॅकेट द्यायची. सगळ्याच टर्मला आपण काय करणार आहोत क्यूब घेणार आहोत आणि याचा क्यूब. ओके. आता हे 3 तर ठीक आहे मी ब्रॅकेट देते, उगी कन्फ्युजन नको तुम्हाला. आता हा 3 आणि हा 3 काय होतं कॅन्सल होतं. आता हे होल ब्रॅकेटचा 5/3 आहे त्याच्यामुळे इथं कॅन्सल होतो, इथं होत नव्हता कारण या फक्त एकाच ब्रॅकेटचा होता. आता ही आणि ही कॅन्सल झालं तर राहिलं काय, फक्त राहिलं काय बघा, हे असं राहिलं. कन्फ्युजन नको तुमचं जास्त. 1 + याला काय आला dy/dx ब्रॅकेट रेस टू 3 रेस टू 5 राहिला. 5 × ही करायचं नाही बरं का, कारण हे 1 आहे, ही टर्म होल टर्मचा 5 आहे. इज इक्वल टू 2चा क्यूब किती येतो 8 येतो. बरोबर. आणि हे किती येणार d2y/dx² ब्रॅकेट रेस टू 3 × 2 करू नका इथं, तसं होत नाही, पॉवर अशी राहते. मग आता बघा हायेस्ट, आता याचं ऑर्डर बघा, ऑर्डर ओने लिहिते मी. ऑर्डर कुठली जास्त आहे बघा 2 आहे की नाही. ऑर्डर येणार 2. मग त्याचीच पॉवर डिग्री, ह्याची पॉवर असते ती काय असते डिग्री असते ती किती आहे 3 आहे. इकडेच लक्ष द्यायचं, इथं पुन्हा बघायचं नाही. ठीक आहे.
आता इथं बघा हा प्रॉब्लेम आहे बघा कसा दिलेला आहे बीटा इज इक्वल टू ब्रॅकेट ऑफ 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर रेस टू पॉवर 3/2 डिवायडेड बाय d2y बाय dx स्क्वेअर. आपल्याला काय नको आहे डिवाइडला अगोदर नको आहे बरोबर की नाही. आणि अगेन अजून काय नको आहे हे डिवाइडला 2 आहे का हे पण नको आहे. मग आपण कसं करणार बघा सोल्युशनमध्ये अगोदर तुम्ही लिहायचं गिवन हा प्रॉब्लेम लिहायचं गिवन लिहायचं आणि हा प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं हे बघा डिवाइडला आहे हे डिवाइडला नसेल नको पाहिजे असेल तर काय होईल इकडे मल्टिप्लाय होईल म्हणजेच काय होईल बघा बीटा इंटू d2y बाय dx स्क्वेअर होईल आणि इकडे राहिलेली टर्म काय होईल ही आहे अशी येईल 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर रेस टू पॉवर 3/2. ठीक आहे. अजून काय नको आहे आपल्याला इथं 2 नको आहे. मग टेकिंग स्क्वेअर जर घेतला तर 2 गेट कॅन्सल होईल. आता इथं पुन्हा एकदा तुम्ही भावनेच्या भरात 2 गेट कॅन्सल कराल तर असं होत नाही कारण हा 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर आहे बरोबर. सो असं कॅन्सल होत नाही तर कसं होईल त्याचा स्क्वेअर घेतला तर टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड्स इथं लिहायचं आणि त्याच्यानंतर मग काय लिहिणार स्क्वेअर घेतला तर इथं काय येईल बीटा इंटू d2y बाय dx स्क्वेअर. ओके. ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड्स इथे लिहायचं आहे बरं का तुम्ही इज इक्वल टू आता इथं बघा 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर रेस टू 3/2. आता ह्याला पण मी ब्रॅकेट देते कारण तुमच्या लक्षात यायचं नाही हा 2 आहे की नाही दोन्ही साईडला स्क्वेअर घेतला स्क्वेअर रूट गेट कॅन्सल झाला आता इथं. मग झालं आता इथं पुढं सॉल्व करायची काहीच गरज नाही डायरेक्ट तुम्ही लिहायचं इथं डिग्री किंवा ऑर्डर पहिलं ऑर्डर लिहायचं आणि नंतर डिग्री लिहायची. मग आता सांगा मला ऑर्डर काय येणार इथं बघा हे बघा इथं 2 दिसते जास्त सगळ्यात पॉवर कशाची दिसते इथं पॉवर नाही डिग्री इथं काय येणार आहे ऑर्डर काय येते 2 येते आणि ह्याचीच पॉवर किती आहे 2 आहे. ठीक आहे 2. ठीक आहे. आता इथे बघा हा प्रॉब्लेम एक मी सॉल्वच करून दिलेला आहे कारण थोडा लेंदी आहे ना आपला मग टाइम जास्त जातो पण मी एक्सप्लेन करते व्यवस्थित तुम्हाला. ठीक आहे. आता इथे काय लिहिलं क्यूब रूट ऑफ 3 असं दिलेलं असेल तर याला काय म्हणायचं क्यूब रूट ऑफ d2y बाय dx स्क्वेअर प्लस 4x याच्यामध्येच आहे बरं का हे इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ dy बाय dx मायनस 1. ओके. आता हे प्रॉब्लेम बघा इथं मी सिस्टमॅटिक लिहून दिलेलं आहे कसं सोल्युशनमध्ये लिहायचं बघा लिहायचं गिवन डिफरन्शियल इक्वेशन DE इज म्हणजे काय असेल ते इथं लिहून घेतले बघा जे प्रॉब्लेम दिलेला आहे का तो इथं लिहून घेतला. त्याच्यानंतर काय केलं बघा हेच फक्त सिम्प्लिफाय केलं. कसं सिम्प्लिफाय केलं बघा क्यूब रूट आहे क्यूब रूट म्हणजेच काय हा जो प्रॉब्लेम आहे का हा इथं लिहून घेतला आणि याचं क्यूब रूट म्हणजेच काय असतं 1/3 फक्त असं लिहून घेतलं आणि इकडे काय दिले हा स्क्वेअर रूट दिले स्क्वेअर रूट म्हणजेच काय असतं dy बाय dx मायनस 1 ॲज इट इज लिहिलं याचं काय स्क्वेअर रूट म्हणजेच 1/2 असतं बरोबर. ठीक आहे. पण आता बघा तुम्हाला इथं काय प्रॉब्लेम आहे बघा इथं 1/3 इथं 3 नको आहे खाली डिवाइडला आणि इथं किती नको आहे 2 नको आहे. ॲट द सेम टाइम तुम्ही काय म्हणाल क्यूब रूट घेतलं तर फक्त इथलंच जाईल आणि इथं काय येईल 3/2 येईल कारण हे 2 न भाग जात नाही. त्याचप्रमाणे 2 घेतलं तर इथं काय होणार आहे 2/3 येणार आहे इथं 2 गेट कॅन्सल होईल. म्हणजेच आपल्याला दोन्ही ॲट अ टाइम घालवायचे असतील तर आपण काय करू याचा LCM घेऊया. LCM म्हणजेच काय असतं बघा 3 × 2 घेतलं तर 6 होईल. 6 जर याला ब्रॅकेटला 6 असेल तर 3 ने भाग जातोय बरोबर का नाही म्हणजे इथं 2 येईल आणि इथं काय येईल 3 येईल बरोबर. म्हणून काय करायचं आपण ह्या दोन्हींचा LCM घेतला. LCM म्हणजेच काय इथं डिवाइडला किती आहे 3 आणि इथं किती आहे 2 आहे. सो 3 2 6 घेतलं बघा इथं लिहिलेलं आहे LCM. ठीक आहे. मग त्याप्रमाणे टेकिंग 6th रूट. ओके 6th रूट घेतलं तर दोन्ही साईडचं आपलं कॅन्सल होईल ना ॲट अ टाइम म्हणून आपण घेतलं 6th पॉवर ऑन द बोथ साईड्स जर घेतलं तर काय होते बघा 6th पॉवर फक्त डायरेक्ट जो प्रॉब्लेम आहे का त्याला काय केलं 1/3 ॲज इट इज लिहिलं आणि ह्या होल ब्रॅकेटला 6th दिलं. तसंच त्याप्रमाणे वरती बघा हा प्रॉब्लेम आहे दिसतोय याप्रमाणे वरती जी आहे त्याचंच काय केलं येतं 6th पॉवर दिली. त्याप्रमाणे हा जो प्रॉब्लेम वरती कसा आहे dy बाय dx मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 1/2 आहे. सो इथं ॲज इट इज लिहून घेतलं आणि ह्याला होल ब्रॅकेट देऊन किती लिहिलं 6 लिहिलं. आता बघा 3 दोन्ही किती येते 6 म्हणजे इथं किती राहिलं 2 × 1 2 राहिलं म्हणून हे आहे तसं लिहिलं आणि इथं ब्रॅकेट किती दिलं 2 दिलं. ठीक आहे. आणि सेम वेने इथं बघा बेत्रिक 6. ओके. सो इथं किती राहिलं 3 × 1 किती राहिलं 3 राहिलं म्हणून हे ब्रॅकेट आहे तसं आतमधलं लिहिलं आणि याला किती पॉवर दिली 3 पॉवर दिली. आता बघा सिम्प्लिफाय झालेले याच्या पुढं काही सॉल्व करायचं नाही. आता इथं डायरेक्ट ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायची बघा हे पण सॉल्व करता येऊ शकतं a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर पण आपल्याला ऑलरेडी माहिती आहे नाही सिम्प्लिफाय केलं तरी चालते. ऑर्डर किती येणार बघा हायेस्ट ऑर्डर 2 बरोबर 2 जास्त दिसतंय तिथं आणि याचे पॉवर बघा आता ह्या होल ब्रॅकेटची पॉवर आहे याची एकट्याची दिलेली नाही पण हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तरी a² + 2ab + b² अशा फॉर्ममध्ये येईल. त्यामुळे याची पॉवर पण किती येणार आहे 2 म्हणजेच डिग्री किती येणार 2 आणि ऑर्डर किती येणार 2. त्याचप्रमाणे मी काही प्रॉब्लेम तुम्हाला दिलेले थोडे एक्सप्लेन पण करेल तर हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. याच्या व्यतिरिक्त काहीही वेगळं येत नाही तुम्हाला पेपरला त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम जे होमवर्कला देते ते तुम्ही सॉल्व करा. बघा इथे सेम दिलेले स्क्वेअर रूट ऑफ dy बाय dx इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ d2y बाय dx स्क्वेअर. इथे आन्सर पण मी दिलेले आहे. ऑर्डर काय आहे 2 आहे आणि डिग्री काय आहे
2 आहे. इथं सेम वेनं बघा इथं काय दिलेलं आहे 2/3 आहे आणि इथं स्क्वेअर रूट आहे. मी आत्ता जसं सॉल्व्ह केलं तसं इथं काय येणार 1/2 म्हणजेच इथं येणार 6ची पॉवर घ्यायची इथं. आणि लास्टचा जो आहे d2y/dx² इज इक्वल टू 4th रूट ऑफ, ठीक आहे, 4th रूट ऑफ 1 प्लस dy/dx ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. तर इथं पॉवर किती घ्यायची, टेकिंग 4th पॉवर ऑन बोथ साइड्स घ्यायचा. आणि याचं सोल्युशन पण इथे दिलेलं आहे बघा, ऑर्डर 2 दिलेली आहे आणि डिग्री याची 4 आहे. सो याप्रमाणे तुम्ही राहिलेले प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करा. ठीक आहे, थांबूया आपण इथेच. थँक्यू.